ए मोहन, हे बघ, जोपर्यंत तू भिजला कसा नाही हे सांगत नाहीस ना तोपर्यंत मी तुला जाऊ देणार नाही. सांग सांग मास्टरड्या, शेवटी ना तुझं पितळ उघड पडलंय. सांग तू आता मला, कसा भिजला नाहीस रे? मालकांना वाचवण्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. अरे मोहन सांग ना, अरे वाट कसली बघतोय? काय झालं सासूबाई? काय नाही झालं? अरे मला सांग, तू कसा भिजला नाहीस ते? अहो काय झालं सासूबाई? सासूबाई अहो दुखा लागले शोभे. एवढी तुझे संपते मग बघते तुझ्या. शोभे माझ्या पोटात खूप जोरात दुखते शोभे. काय काय तू असं अचानक कसं पोटात दुखायला लागलं तुझ्या? अगं दुखणं काय सांगून येतं का? पण काय बोलतेस? सासूबाई तुमच्यासाठी गोळी घेऊन येतो. गोळी काय नको मला. मोन्या, तिला डॉक्टरला दाखवायला लागेल. सारखं सारखं पोटात दुखणं बरं नाही. अरे हो, राहुल पण म्हणत होता. अरे देवा, पाऊस सुरू झाला, सगळं पाणी आत त्या खिडकीतनं. काय रे मोन्या, तू गेल्या वर्षी म्हणाला होतास ना पावसाळ्यात ताडपत्री लावतो म्हणून. आता आला पावसाळा, कधी लावणार ताडपत्री? अरे मी काय बोलते तुला कळतंय का? हा हो हो. पण शोभे मी काय म्हणते ते तरी तुला कळते का? अगं माझ्या पोटात दुखतंय आणि तुम्हाला ताडपत्रीचं पडले. तुमचं माझ्याकडे लक्षच नाहीये. अगं बाई, तुझ्यासाठीच बोलतेय मी. तूच झोपतेस ना इथे. पाऊस आत आल्यावर भिजणार नाही का? बिछाना भिजेल. मोन्या, तू ताडपत्री लावून घे. बर चल आपण डॉक्टरकडे जाऊ शोभे. मला खूप दुखतंय, सहन होत नाहीये. हा ठीक आहे ठीक आहे, थांब आले. चल मोन्या, मी आले हिला डॉक्टरकडे घेऊन ये. हा चल आता, चल. आणि बघ, मी यायच्या आधी दोन्ही खिडक्यांना ताडपत्री लावून घे, कळलं? बर छत्री दे. हो ठीक. मास्टरड्या, इकडे तू ताडपत्री घालणारच आहेस ना? तशीच माझ्या घरासमोर पण ताडपत्री घालून घे. पोटात दुखतंय ना, ताडपत्री कसली घालतेस? हावरटपणा जात नाही. चल अगं थांब ना. अरे हे लावल्यावर गंजणार तर नाही ना? पण अरे काही काळजी करू नको रे. अरे तुझ्या बाईकलाच काय आहे, खिडक्यांच्या सळ्यांना लाव, लोखंडी कपाटाला लाव, काही होणार नाही. माझ्याकडे ह्याच्यापेक्षा मोठा डबा आहे, देऊ तुला? हे नाही नको, हे लावून बघतो मी, ट्राय करतो पहिले. हा चालेल. समीर जरा काम होतं रे तुझं. अरे मोहन, बरं झालं तू आलास. अरे हे बघ, पावसाळ्यात लोखंड गंजू नये ना म्हणून अँटीरस विकतोय. तुला स्कूटरला लावायला पाहिजे का? नाही नाही, मला अँटीरस नकोय, मला ताडपत्री हवी होती. तू विकत होतास ना? अरे हो, पण ते 2 वर्षापूर्वी. आता प्लास्टिक आलं ना. तुला प्लास्टिक हवंय का? नाही नाही नाही, प्लास्टिक नको, प्लास्टिकवर बंदी आहे ना. हो. अरे पण मोहन, आता माझ्याकडे नवीन ताडपत्री नाहीये. ठीक आहे, मग बघतो दुसरीकडे कुठे मिळते का. ए मोहन, एक मिनिट. माझ्याकडे ना एक जुनी ताडपत्री आहे, ती मी तुला देऊ शकतो. म्हणजे बघ, फारसे काही वापरली नाही, 1 वर्ष वापरलं असेल. चालेल का तुला? हो चालेल ना. कितीला विकणार तू ती? अरे बस काय. अरे तू माझा लहानपणापासूनचा मित्र आहे, तुझ्याकडून काय जास्त घेणार काय? 500 रुपये लागतील. 500 रुपये? हो. अरे 800 रुपयाला विकतो मी, तुला म्हणून 500 रुपयाला देतो. तुला पाहिजे असेल तर सांगा. ठीक आहे समीर, घेतो मी ताडपत्री. ठीक आहे, मग आणून देतो मी तुला. आणि 500 रुपये तयार ठेवा. हो. अरे मी काय म्हणतो, मोठा डबा घे ना. अरे स्वस्त पडेल तुला. ₹500? $100.
130. सगळे मिळून 150 रुपये झाले. तर 500. राहुल, हा तुझ्याकडे थोडं काम होतं. बोल ना मोने बोल ना. बरं आहेस ना तू? कशाचं काय यार मोन्या, तर आपण वाट लावली. गोळ्या खाल्ल्या ना की तोपर्यंत जरा बरं वाटतंय, पण लगेच परत ताप येतो माहिती. कणकण आली यार दिवसभर अंगात, म्हणून तर दांडी मारली. टेन्शन आलं यार. आधीच्या महिन्यात लय सुट्ट्या झाल्या, त्यात आता आजारपणामुळे मला वाटतं अजून 2-3 दिवस घरी थांबावं लागेल. बस असले पैसे कट करणार आहे ना माझे. आजारपणाचा खर्च, त्यात पगार कमी, नुसताच दूर होणार आहे यार. तर ते मरू दे, तुझं काय काम होतं? नाही, तू काळजी घे. काय करायचं या मोहण्याचं? आधी म्हणलं काम आहे, मग म्हणलं काम नाही. लय येडा आहे यार ह्यो. आणि मी येईपर्यंत दोन्ही खिडक्यांना ताडपत्री लावून घे, कळलं? मोहन. हा. ए मोहन, हो, ही घे ताडपत्री आणि रश्शी पण आणली, घे. अरे वा. पण समीर, काय माहितीये का, माझ्याकडे आता 150 रुपयेच आहेत रे. अरे मोहन, आधीच मित्र म्हणून तुला ही ताडपत्री 500 रुपयाला देतोय आणि तू आता 500 रुपयाच्या ऐवजी फक्त 150 रुपयाच देतोयस. माफ कर समीर, पण आता नाहीयेत पैसे, काय करू सांग ना. नाही हा मोहन, पूर्ण पैसे दिल्याशिवाय ही ताडपत्री मी तुला देणार नाही. अरे मोहन, तुझ्यासाठी ही ताडपत्री मी माळ्यावरनं काढली, साफ केली आणि तू आता असं करतोयस. बरं, ही रश्शी तुला मी फुकट देत होतो. माफ कर समीर, पण आता नाहीयेत पैसे. आता पैसे काय नाही येत आणि मला काय झालं? अहो, ते ताडपत्रीचे पैसे द्यायचे होते समीरला, पण नाहीयेत. अगं नाही, काय नाही भानू, काय हा, ही 800 रुपयाची ताडपत्री मोहनला मी 500 रुपयाला देतोय, पण त्याच्याकडे पैसेच पूर्ण नाहीयेत. अरे पैसे नव्हते तर कशाला काढायला सांगायची ताडपत्री? काय समीर साहेब, तुम्ही तुमच्या मित्रासाठी एवढं पण नाही करू शकत? मित्र जाऊ दे, मी अभि इथं राहते, माझ्यासाठी एवढं नाही करू शकत? अगं भानू, तुझ्यासाठी मी काहीही करू शकतो. ही ताडपत्री काय चीज आहे? एक मिनिट सम्या. भानू, आपल्याला कुणाच्या मेहरबानीची गरज नाही. किती पैसे आहेत रे ताडपत्रीचे? मी देतो पैसे. मोन्या, पैशाचं टेन्शन घेऊ नको, कळलं ना? अरे तुझ्यासाठी जीव पण देऊ शकतो, पैसे तर काहीच चीज नाही. हा, किती पैसे? किती? 500 रुपये. 500 ना? मी देतो पैसे. मोने, तुझ्याकडचे पैसे दे. माझ्याकडे हे बघ, 150 रुपये आहेत रे. हे बघ. नाही, अरे राहू दे ना, राहुल. नाही नाही, आम्ही करतो, थांब. पैसे 150 रुपये. 150 आहेत ना? येदर. अरे नको, तुझे राहू दे पैसे घे, येदर. आणि वरचे चिल्लर पण तुला ठेव, आम्हाला काही गरज नाही तुझ्या उपकारांची. भानू, पैसे देऊन टाकले.
नाही राहुल हे घे, हे तुझे पैसे घे आणि मोहन हे तुझे 150 रुपये घे. अरे मोहन, तुम्हाला आधी सांगितलं असतं ना, ही ताडपत्री मी तुला अशीच दिली असती. पण मोहन माझा लहानपणीचा मित्र आहे, त्याच्यासाठी मी एवढं करू शकत नाही काय? मैत्री पुढे पैशाची काय किंमत आहे? कळली किंमत. समीर साहेब, राहुल साहेब, मालकांना मदत केल्याबद्दल थँक्यू. हा, राहुल, समीर, थँक्यू. पण शोभा याच्यात शोभाने सांगितलंय की ताडपत्री बांधून झाली पाहिजे. मी जरा बांधतो हा ताडपत्री. मालक मी बांधते, ते ऐकत. ए भानू, तू कशाला बांधते? मला सांगितलं ना, मी बांधून देतो ना. म्हणजे त्याला कशाला सांगते, मी बांधतो ना भानू. नाही, मी बांधतो ना. बांधतो आम्ही बांधतो. ए मोहन, कुठे बांधायचे रे? ए, दोन्ही खिडकींच्या. बांधतो लगेच बांधतो. हो काय? हा, बांधतो ना, बांधतो. समीर साहेब, राहुल साहेब, बांधा की लवकर. हा, बांधतो ना, बांधतो. म्हणजे ताडपत्री कशी बांधायची ना, त्याचा विचार करतात. मला नाही वाटत आपल्या दोघांच्याने होईल. होय रे. काय गरज होती रे? काय गरज होती पुढे पुढे करायची आणि बोलायची की मी बांधून देतो? आणि तुला काय गरज होती रे मोठ्यापणा करायला पुढे यायची? म्हणजे आता काय करायचं? अहो, मी काय म्हणतो, तुम्ही त्यांना कशाला सांगितलं बांधायला? मी बांधतो ना. मालक थांबा, तुम्ही त्यांची एवढी कामं करता, त्यांनी तुम्हाला एक दिवस मदत केली तर काय बिघडलं? तुम्ही थांबा. मला सांग समय, या अंदाजे किती फूट असेल रे? म्हणजे 14 फूट असेल. 14 बहुतेक. तुझे 5, माझे 5, 10. 4 फुटाचा अजून कोणतरी लागेल. मग ते झालं काम. झालं. कसलं काम? अरे मोहनाच्या खिडकीला ना ताडपत्री बांधायचे. अरे मग तुम्ही कशाला टेन्शन घेताय? त्याचा तो बांधेल ना. भानूनी सांगितलंय रे. भानूने सांगितलंय. अरे तुम्हाला एवढं सोपं काम येत नाही. हा, तुम्हाला प्रत्येक कामात मीच लागतो. हा, बदल साहेब, तुम्हाला जमल ना? सोपं आहे, 5 मिनिटात करून दाखवतो. बाजूला बांध ना, बांध. बांधतोयस ना? बांध ना. सम्या, घोडा लागेल. घोडा? हा, मालक घोडा. हो, घोडा म्हणजे तो घोडा नाही, मोठी शिडी असते त्याला पण घोडाच म्हणतात. आहे. पण आता आणायचा कुठं घोडा? ते बाजूच्या चाळीमध्ये काम चाललंय, तिकडनं आणूया. हा, होईल काम. चालतंय ना. भानू झालं काम झालं. आता 5 मिनिटात ताडपत्री बांधतो का नाही बघ. नुसताच दूर करतो. करतो रे मग घोडा. ए सम्या, उचल ना. काय हो? जेवढे झोपते तेवढं चल ना पटपट. चल ना लवकर. ए सम्या, दे ना लवकर. देतो. हा. काय? हा, कसली बांधली मी ताडपत्री? काय? कोणी बांधले? तू बांधली? पण आयडिया कोणाची होती? ए, ती ताडपत्री माझी आहे. पण पैसे मी देत होतो, कळलं ना? हा, ते भानूवर इम्प्रेशन मारण्यासाठी. आणि तुझ्यामुळे ना मला माझे पैसे पण नाही घेता आले. आता वरती जा
गोळ्या घे आणि शांत पडून राहा, कळलं? खरंच ग बाई, मगापासून 10 वेळा सांगितलंस तुम्हाला ही. 10 वेळा नाही, 100 वेळा सांगितलं ना तरी तू ऐकणार नाहीस. उगाच आपलं हे खा ते खा. ए बाई, आता नाही खात ना, पण बस कर ना ते प्रवचन. चल. ओ शोभा वहिनी, ही बघा ताडपत्री बांधली आहे. अरे वा, आमच्या यांना एक काम सांगितलं आणि ते वेळेत पूर्ण झालं. आई, ताडपत्री बघ. ओ शोभा वहिनी, मोहनने एकट्याने नाही बांधली ती ताडपत्री, आम्ही सगळ्यांनी मिळून बांधली होती. अरे मेल्यानो, तुम्हाला माझं घर दिसलं नाही ताडपत्री लावायला? तुला कशाला पाहिजे तर ताडपत्री? माझ्या घरी राहतेस ना, कशाला उगाच खर्च? अगं शोभे, म्हणजे माझं घर पाण्याने भरलं तर चालेल का? तसंही बातम्यात सांगितलंय यावर्षी खूप पाऊस पडणार आहे. हळू बोल, पोटात दुखते ते विसरलीस का? हा? बरोबर आहे ग, तर वय झालंय माझं, तुझं लक्षच नाही आता माझ्याकडे. तू ना उगाच अर्थाचा अनर्थ करतेस आई. चल आता गपचूप. काय शोभा वहिनी, हा? अहो मस्त ताडपत्री लावलीये, हा एकदम छान दिसते. आता 5 वर्ष काही बघायला नको बघा. महागातली आहे ना. तू लावून घेतेस का? नाही, परवडणार नाही ना. न परवडायला काय झालं? मोहन दादांना परवडतंय तर राहुलला का नाही परवडणार? 3000 रुपये पगार जास्त आहे. हो का? 3000 पगार जास्त आहे का? हा, आमच्या त्या मास्टरड्याचा नाही पैशाचं, मेला वावडच आहे. पोटात दुखतंय ना, त्या गोळ्या घे आणि जा, खा आणि गपचूप झोप. चल जा घरी. आपलं काय? हा बोल आता, काय म्हणत होती? 3000 पगार जास्त आहे, पण लावायला जमली का अशी महागडी ताडपत्री? नाही ना. मग ओ वहिनी, ही ताडपत्री पण गप्पे मला बोलते का बस. नाही नाही, एक वहिनी, मोहनने मस्त काम केलं. तू ये ना, मी सांगतो तुला. मोहन, मला बोलतो ना, मला. तिकडे 3000 रुपये जास्त आहे असं पगार तो तुला सांगतोय ना. खरा कोणाला माहिती? वहिनी आता आपल्यात काय लपवायचं? मग? हा, अहो, ते सगळा पगार बघा असा कापून 18,000 येतोय माझ्या हातात. 18,000. हा. हा म्हणजे आमच्या ह्यांना पण मिळतो असा, म्हणजे असे किती? नाही, पगार असला तरी भरकमाई असते ना का थोडीशी. अच्छा. मग किती? हे बघा, म्हणजे आपण आहे ना भरकमाई कोणाला सांगायची नसते ग. पण तरी सांगा ना किती? काय नाही ग, असं विचारलं त्यांना मजाक केलं तुझा. अच्छा, मजाक केला. बरं बरं. प्लीज तुम्ही काही करा, पण तुमची जादू परत द्या, मला भिजू द्या हो पावसात. नाही मालक, तुम्ही पावसात भिजून आजारी पडला तर तुम्हाला अजून त्रास होईल. हो, पण मी पावसात जाऊन सुद्धा भिजलो नाही तर लोकांना काय सांगू? हा, मग तुम्ही नाही भिजलं तर कसं पैसे सांगायचं? नाही भिजलं तर नाही भिजलं ना. अहो, पण असं नाही, पावसात गेल्यावर माणसं भिजतात ना, आणि मी नाही भिजलो तर लोकांना कळेल ना तुम्ही जादू करताय. हा, मग कळलं तर कळू द्या, पण तुम्हाला त्रास झालेला मला नाही सांग. हे बघा, तुम्ही माझं नाही ऐकलत ना तर मला जास्त त्रास होईल. ऐका ना प्लीज. पण तुम्ही स्वतःची काळजी घ्याल ना. हो.